जय सियाराम. आज सकाळ सकाळनं लवकर स्वयंपाक चालू आहे बघा. आज 4ला उठलेली, कारण आमच्या तालुक्यातनं आमच्या जिल्ह्यातनं दिंडी येणार आहे. अगदी मनात छान असा उत्साह भरलेला आहे. कधी एकदाची दिंडी येते असं म्हणावं लागेल की धन्य धन्य आज दिन देखिले गुरुचरण. खरं तर त्याच दिंडीतच आपल्या गुरूंच्या पादुका येणार आहेत असं पण म्हणावं लागेल. म्हणूनच आज मी म्हणते धन्य धन्य आज दिन देखिले गुरुचरण. आणि छान आमची छान अशी आवरावर झालेली आहे. मी तर हिरवी साडी घातलेली आणि चाललेली आहेत मंदिराकडे. आता मंदिराकडे सगळ्या बाया जमलेल्या होत्या. अगदी ह्या सगळ्या आज्या तर 7 वाजलेपासनं जमा झालेल्या होत्या बघा इकडं. आम्हाला तर 9 वाजलेलेच होते इकडं. मग छान अध्यक्षताई पण आलेल्या होत्या आणि छान असं आमचं फोटो व्हिडिओज काढायला चालू आहे. तितक्या बाया आहेत बघा. आणि बरडावरून एक पिकअप भरून गेलेले बघू शकताय तुम्ही. वर एक वस्तीनं तिथून एक पिकअप भरून भरून चाललेलं आहे. आणि परत आम्ही मंदिरापुढे एवढे बसलेले आहेत. आमचे सेवा केंद्र म्हणजे हेच आहे मंदिरात. विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे इथंच आहे बघा. आणि इथंच आम्ही सगळेजण थांबलेलो आहोत. बघू शकताय बाया किती इथं, खूप सारी गर्दी. पूजा करायची आणि बघा पिकअप केवढं भरलंय. सगळ्या बाया उभारून चालल्यात. अशी सेवा करायची असते माऊलीची, सगळ्यांना घेऊन जायचं असते. जय सियाराम. आणि आम्ही पिंपळवाडीच्या शाळेवर थांबलो आहेत आणि इकडे नाश्ता चालू आहे बघा सगळ्या आज्यांचा. आता त्यांना म्हटलं जेवण ती करून घ्या आणि लगेच सेवेला लागा. बाकी सगळ्या बाया पहिली एक खेप आलेली होती ना, ती सगळी सेवेला लागलेली होती. आणि आम्ही इकडं रांगोळी काढायला चाललेलो होतो. जिथून आमचा तालुका चालू होतोय ना, म्हणजे की जिल्हा चालू होतोय त्या हद्दीपासनं रांगोळी काढायची होती. थोडी तिथं पण काढायची होती. आणि बाकी इकडं जिथं आपला प्रवेशद्वार होता ना शाळेवर, आपली दिंडी महाप्रसादासाठी थांबणार होती, तिथं पण काढायची होती. परत तिथं पहिल्यांदा काढली. आमच्या आधी रांगोळी तर झालेलीच होती बघा काढायची. जाधवरताईंनी, आपल्या प्रवचनकार जाधवरताईंनी छान अशी रांगोळी काढलेली. आणि इकडं मग परत मी मुलींना घेऊन आले आणि आपल्या गेटसमोर रांगोळी काढायला चालू केलेली होती. छान असं मुलींनी पण सेवा केलेली. आणि आपली वसुंधरा पायी दिंडी इथं पोहोचलेली आहे आपल्या मेन गेटवरती. किती जल्लोषात आलेली आहे बघू शकताय तुम्ही. ढोल ताशांच्या गजरात एकदम शिस्तबद्ध छान अशी दिंडी आता आमच्या इथं प्रवेश करणार आहे. आणि बघू शकताय तुम्ही खूप छान वातावरण झालेले. खरंच हे दृश्य बघून डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य होतं बघा. दिंडीतल्या सर्व माऊल्या येत आहेत. खूप छान त्यांच्यासाठी आम्ही समोर उभारलेले आहेत. माझी जाऊबाई, मी, माझी मावशी, असं छान असं स्वागत करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. सर्वांना असं हे दिंडीतले ना माऊल्या बघून ना तर डोळ्यात खरंच अक्षरशः पाणी यायला झालं होतं. पण ते आपलं कुठंतरी एक काय होतं काय माहिती, आनंदाश्रू म्हणावे की काय म्हणावं हेच कळत नाही. असं मनातच दाबून, कंठ दाबून ठेवल्यासारखा ठेवला. आणि त्यांचं एकदम हसतमुख जय सियाराम जय सियाराम जय सियाराम असं म्हणत स्वागत केलं. खरंच ही दिंडी पाहून इतका आनंद झाला. डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य होतं बघा खरंच. आणि चालूमध्ये ह्यांच्या पण हाजऱ्या असतात. दररोज ह्यांना हाजऱ्या लावाव्या लागतात. दररोज दिंडीतल्या ताईंना, दादांना 4 वेळा हाजऱ्या लावाव्या लागतात. आणि आपल्या गुरुमौलींच्या पादुका आलेल्या आहेत. बघू शकता आपल्या गुरुमौलींचा रथ आहे. ह्या रथात आपल्या गुरुमौलींच्या पादुका आलेल्या आहेत. गुरुमौलींच्या पादुकांचं आगमन झालेलं आहे आपल्या मेन गेटवरून. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर. आता रथातून पादुका बाहेर घेतल्या जात आहेत बघा. आणि तिथेच बाहेरची पूजा ही आमच्या अध्यक्षताईंनी आणि दादांनी केलेली आहे. खूप छान पूजा झालेली आहे. खूप सुहासिनी पण आहेत पूजेसाठी. डोळ्याचं पारणं फेडण्या योग्य दृश्य आहे बघा. लागो छंद जीवा पालकीत जाऊ, शेगावीचा राना नयन भरून पाहू, भक्तांची या भेटी
गजानन आले, नानीज ग्रामला येऊनी थांबले. संताच्या संताचे दर्शन घेऊ, लागो छंद जीवा पालखीत जाऊ. दिंडीचा महाप्रसाद झाला आणि आपल्याला पण दिंडीत चालायचे म्हणून आम्ही पण इकडं महाप्रसाद घेण्यासाठी बसलेले आहोत. आणि बघू शकताय तुम्ही आमच्या मुलींनी, आमच्या सर्व माऊल्यांनी, आमच्या सेवा केंद्रातून जेवढ्या काही माऊली आल्या त्यांनी खूप छान प्रकारे सेवा केलेली आहे. अगदी मनोभावे सेवा केलेली आहे. दिंडी गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नानीजवाशी नाथ महंता तूच योगीराया, अशा गजराच्या तालात आपली दिंडी चालू आहे बघा. आणि खूप सुंदर, अगदी मुंग्यांची रांग असते ना तशी दिंडी अगदी 2 रांगेत चाललेली आहे आपल्या पुढच्या मुक्कामासाठी. आणि बघू शकताय तुम्ही किती छान दृश्य आहे हे. खरंच असं वाटत होतं की आपण नानीजपर्यंत चलत जाऊ, इथं कुठंही थांबू नाही. खरंच गुरुमाऊली कधी मला बोलवताय दिंडीत चालण्यासाठी. आणि आता 5 वाजलेले आहेत आणि दिंडी पाथरीवर थांबलेली आहे नाश्ता घेण्यासाठी. चहा नाश्ता आहे दिंडीसाठी. खरं तर दिंडीसाठीच नसतो तर पूर्ण भाविक जे काही आलेले असतात, दिंडीत चालणारे असोत किंवा त्या गावातले असोत, सर्वांसाठी हा नाश्ता असतो बघा. छान असा शेंगदाणे, शिजवलेले शेंगदाणे, कांदा, टमॅटो त्यात टाकलेलं, चटणी टाकलेली, खूप सुंदर नाश्ता होता. खूप छान नाश्ता ते करून करायला चालू आहे. आणि इकडं ॲम्ब्युलन्स सेवा पण सोबतच आहे, टॉयलेट फॅन पण सोबतच आहे, पाण्याचे टँकर पण सोबतच आहे. इथं सगळं खूप छान आहे बघा. इथं बघू शकताय तुम्ही खूप छान आपल्या ज्या दिंडीतल्या आलेल्या आहेत धामयात्री म्हणूयात, म्हणजे धामयात्रीच म्हणतात, आणि त्यांचं हे प्रसाद घेण्याचं चालू आहे. छान अशी पूजा ती चालू आहे. तिकडे पलीकडे पूजा चालू आहे. ज्यांनी का अन्नदान केलेलं आहे आत्ताचं त्यांच्या हातून आपल्या गुरुमाऊलींच्या पादुकाचं पूजन चालू असते बघा. इकडे छान अशी पूजा पण चालू आहे आणि सगळे भाविक पूजेचा आनंद लाभ घेत आहेत इथं. नाम राहुदे अविरतमुखी गडखंड साधना, नाम राहुदे अविरतमुखी गडखंड साधना. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हातावरती पाणी घ्यायचं आणि कृतेन यथाशक्ती यथाभक्ती आवाहित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य देवतानां त्रिसूत पंचोपचार पूजनेन प्रियतां मम. पाणी ताटात सोडून द्या 3 वेळेला पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमो नमः. दोघांनी डोकं टेकून गुरुमाऊलींच्या चरणावरती नमस्कार करायचा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दना मृत्युर्मुक्षीयमामृतात् यजमानवास्तु मध्ये बलकनक समृद्धिरस्तु शुभं भवतु. ती फळं ताईंच्या ओटीमध्ये द्या. नमस्करोमि. आजचे नाश्त्याचे अन्नदाते अनिल भीमराव एक्के यांनी केलेला आहे. गुरुमाऊली त्यांच्याकडनं वारंवार असे गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना करेल. आपण दोघांनी खाली यायचं, रथाच्या खाली जा. आता सर्वांनी इथनं हल्लतपणे दर्शन घ्यायचं. हळदी कुंकू फेकायचं नाही पादुकांवरती. फुलाला हळदी कुंकू लावा, फुल गुरुजींच्या हातामध्ये द्या, गुरुजी चरणावरती अर्पण करते आणि 1 लाईनीने यायचं, दर्शन घ्यायचं. नाहीतर मी रथ पुढे जायला लागलो सांगतो ते थांबा. आता आम्ही दिंडीच्या पाठीमागे चालत होतो तर पोरींनी आम्हाला पुढे घेतले बघा. छान असे व्हिडिओ फोटोज आम्ही फलक घेऊन काढायला चालू आहे. आणि इकडं मग समोरच आलेलं आहेत, आम्ही फलक घेऊनच आता चालणार आहेत आम्ही सगळ्या दिंडींच्या समोरच. इकडं म्हटलं चला फोटो पण काढून घ्यावा आणि थोडीशी सेवा पण करूया आपण. हे फलक धरून चालण्याची खरंच ही खूप अवघड आहे बरं. दोन्ही हाताला गुंतले जातात आणि असा फलक आपल्या गुरुमाऊलींचा घेऊन समोर चालायचं भाग्यच आहे खरंच. आणि इकडं मग आम्ही
माझी आत्या आहे ही आणि माझी मावसजाऊ पण होती. माझ्या वडिलांची मोठ्या चुलत्याची मुलगी आहे ही आणि माझी आत्याच आहे बघा ती. आम्ही दोघी पण असं सेवेला चाललोच आहोत. आता प्रत्येक आपल्या गुरुमाऊलींची सेवाच आहे, प्रत्येक काहीही करा. मग छान आम्ही दोघींनी एक अर्धा तास सेवा केलेली. भरपूर असं ओझंही ह्याच्यात. मग परत म्हटलं एक दादा होते, दादा दोघंजण धरायला होते, त्यांना म्हटलं धरा तुम्ही आता, हात अवघडला आहे. मग परत त्यांनी ही सेवा घेतलेली. पाठीमागं दिंडी चालती बघू शकताय तुम्ही. गुरुमाऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणी वाशी नाथ महंता तूच योगी राया. खरंच हा गजर म्हणत म्हणत न कधी आपण गाव गाठतो हेच कळत नाही. आणि धानोर आलेलंच आहे, म्हणजे की मुक्कामाच्या ठिकाणावर आम्ही पोचलेले आहेत. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदवे रघुनाथाय